बदलापूरकरांच्या सुविधा आजही अपुऱ्या आहेत. आज पुन्हा एकदा ट्रेन उशिरा आली आणि एका उद्विग्न प्रवाशाने आपले मन मोकळे केले. कुठे गेले आपले लोकप्रतिनिधी असा प्रश्न त्याने उपस्थित केला. पैसे घेऊन मत दिल्यावर हाच परिणाम भोगावा लागतो असं तो म्हणाला. वर्षाचे 365 दिवस प्रवाशांना याच त्रासाला सामोरं जावं लागतं. जर कोणी आवाज उठवला तर त्याच्याच विरोधात कारवाई केली जाते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारे प्रवासी आपल्या हक्कासाठी लढत आहेत. पण आमच्याच पैशावर जगणारी ही व्यवस्था कधी सुधारणार असा संतप्त सवाल त्याने केला. नमस्कार. मी आज ना सकाळी 6 वाजता ना बदलापूर रेल्वे स्टेशनला गेलो होतो. तर तेव्हा 5:52 ट्रेन उशिरा येणार होती. जवळजवळ 25 मिनिटं ती उशिरा होती. त्यांच्या ॲपमध्ये बघितलं तर ती ट्रेन सकाळी 6 वाजता असताना देखील नेरळ स्टेशनला पोहोचली नव्हती त्यांच्या ॲपप्रमाणे. ठीक आहे. तेव्हा मग बदलापूरला 6:15 जी स्लो ट्रेन असते ना, तर ती ट्रेन त्या लोकांनी जलद करून पाठवून दिली पुढे. ओके. तेव्हा मेसेज टाकला आणि हा ट्रेनचा घोळ आहे ना तो अजूनपर्यंत चाललेला आहे रेल्वे स्टेशनला. आता 7:34ची बघा कितीतरी व्हिडिओज वगैरे आम्हाला येत आहेत, ते मी पाठवलेले आहेत. आणि त्या संदर्भामध्ये मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी रेल्वे मंत्री आणि सेंट्रल रेल्वे मंत्री आणि जनरल मॅनेजर आणि DRM या तिघांनाही मी मेल केला आहे. आणि इतका मी फ्रस्ट्रेट होऊन तो मेल केला आहे की त्या मेलमध्ये क्लिअर लिहिलं आहे की तुम्ही तुमच्या पदासाठी योग्य व्यक्ती नाही आहात. ठीक आहे. तुम्ही राजीनामा द्या. तर मला हे सांगायला खेद वाटतो की मला हे त्या तिघा सिनियर लोकांना सांगण्यासाठी मला स्वतःला वाईट वाटतं, पण त्यापेक्षा पर्याय नाही. कारण जर काही आंदोलन करायचं म्हटलं तर रेल्वे केसेस या गरीब प्रवाशांवरती येतात आणि कुठंतरी त्यांना त्रास होतो भविष्यामध्ये अशा केसेस आल्यानंतर. त्याच्यामुळे आपण आंदोलन पण करू शकत नाही तिथे शांतीपूर्ण मार्गाने, कारण ते वाटच बघत असतात की प्रवासी कधी आंदोलन करतात आणि कधी आम्ही या लोकांना आत्मे टाकतो तिथे. आता राहिलं लोकप्रतिनिधी, तर लोकप्रतिनिधींचं लक्षात नाहीये त्या गोष्टींवरती. तिथे फक्त कमिटमेंट करायचं आणि मग ते पूर्ण नाही करायचं, त्याला काहीच अर्थ नाहीये तिथे वगैरे मेन. आणि ही समस्या मला तर वाटत नाही की या वर्षी तरी सुटेल, कारण जेवढं होईल जमेल तेवढं रेल्वेने ह्या लोकांसाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे ना. आता 15 डब्यासाठी जर प्रयत्न करतायत तर ते लोक जे प्लॅटफॉर्म्स बांधतायत ना, इतक्या कासवाच्या गतीने ते लोक बांधकाम चालू आहे त्यांचं, विचारण्याची सोय नाही. अरे लोकांचा प्रश्न सोडवणं हे पहिलं महत्वाचं का तुमची कामं तुमच्या हिशोबाने करणं महत्वाचं आहे ते. म्हणजे आज असं झालंय की प्रवासी वर्गांच्या पैशावरती जगणारी ही सिस्टम ही लिटरली माजली आहे. मग भविष्यामध्ये जर नेपाळ घडला रेल्वे मार्गामध्ये तर मग याला दोष कोणाला देणार तुम्ही? कारण लोकांची सहनशीलता ना आता कमालीची ताणली गेली आहे आणि कधीही तुटू शकते ती. लोक वैतागली आहेत, भडकली आहेत लोक तिथं. हे कधी जागे होणार ना परमेश्वराला माहिती.